आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुन्हा एक नवीन सूचना पोर्टलला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या मुदतवाढीच्या संदर्भात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे साईट आहे किंवा पोर्टल आहे आपला अत्यंत स्लो चालत आहे. विद्यार्थ्यांना ओटीपी सुद्धा आता सुद्धा ओटीपी येत नाही आहे, परंतु दुपारी 4 नंतर कालच्या तारखेत सांगतो मी, काल सुद्धा तसंच झालेलं आहे. रात्री सुद्धा विद्यार्थ्यांना 11 नंतर 12 नंतर या सर्व गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येकाच्याच घरी कुठे लॅपटॉप असेल किंवा मोबाईलवरती या सर्व गोष्टी करता येत नाही आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं वारंवार मुदतवाढीच्या तारखा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ घेता येईल. कोणीही विद्यार्थी या पोर्टलपासनं किंवा या प्राधान्यक्रम देण्यापासून वंचित राहू नये याकरिता वारंवार पोर्टलवरती आपल्याला मुदतवाढ दिली जात आहे. पुन्हा एक 12 तारखेच्या मधला आपल्याला हे नवीन सूचना या ठिकाणी दिसत आहे. सर्वसाधारण सूचना दिलेली आहे. पहा, हे जुन्याच सूचनामध्ये जे दिलेले आहे 1,70,108 उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत. त्यात पहा, मुलाखतीशिवाय या ठिकाणी शिवाय जे आहे या ठिकाणी विद्यार्थी दिलेले आहेत. नंतर मुलाखतीशिवाय सुद्धा या ठिकाणी म्हणजे जे विद्यार्थी त्या ठिकाणी मुलाखतीशिवाय जे विद्यार्थी दोन्ही जे लॉक केलेले आहेत, तर त्याचं प्रमाण जे आहे त्याचं प्रमाण पाहून ते समजलं जात आहे पोर्टलवरती की एवढे विद्यार्थी पुन्हा बाकी आहेत. त्यामुळे मुदतवाढ वारंवार दिली जाणारच आहे. मी काल सुद्धा तुम्हाला बोललेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांचे बघा 1,07,254 विद्यार्थी मुलाखती शिवाय आणि 78,000 मुलाखती सह म्हणजे असं या ठिकाणी प्राधान्यक्रम लाभ झालेले आहेत. या ठिकाणी बघा, पुन्हा ओटीपीचा 2 वेळा वैयक्तिकरित्या असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि यामध्ये मुदतवाढ पुन्हा दिलेल्या 5वा मुद्दा जो बघा, उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत पुन्हा 13 तारखेपासून म्हणजे आजपासून तर 16 तारखेपर्यंत पुन्हा 3 दिवसांनी पुढे वाढवण्यात आलेली आहे. 13, 14, 15 आणि 16 हे म्हणजे आजचा दिवस शेवटचा दिवस होता, परंतु उद्यापासून पुन्हा डेट वाढवण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा 3 दिवस आपल्याला संधी मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्राधान्यक्रम दिलेले नसतील, ज्यांना अडचणी येत आहे, ज्यांनी घाईघाईत केलेले असेल, जागा बघितल्या नसतील, असे सुद्धा वेळ विद्यार्थ्यांवर आलेले आहे. विथ इंटरव्ह्यूच्या 1700, 1500 जागा आपल्याला आल्या आहेत, परंतु त्या नेमक्या कोणत्या टाकायच्या त्या सुद्धा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम यायला लागले. तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अनलॉक करून तुम्ही ते जे नंबर्स आहेत तुमचे किंवा प्राधान्यक्रम आहेत ते तुम्ही बदलू शकता. त्याचा अभ्यास करायला तुम्हाला पुन्हा 2 ते 3 दिवस मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही ते बदलवू शकता. तर हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.